त्याला फार उपयोगाचं नाही. तर त्या काळामध्ये की समाज बदलावा, जीवन सुखी व्हावं याच्यासाठी म्हणून शिक्षण होतं. आणि फुले त्यांची भूमिका स्पष्ट करतात की स्त्रिया शिकतील, धर्मग्रंथ वाचू लागतील. धर्मग्रंथ वाचू लागल्यानंतर त्यांना हे कळेल की त्यांना या धर्मग्रंथांनी आणि धर्मग्रंथांच्या रक्षणकर्त्यांनी कसं हीन लेखलेलं आहे. तेव्हा धर्मग्रंथातील भटांची कटकारस्थाने त्या उघड करतील, त्याविरुद्ध बोलू लागतील. धर्मग्रंथांचे आणि धर्मग्रंथांचे संरक्षण करणाऱ्या भटांची रेवडी आणि फटफजिती करतील. काय म्हणतायत? फटफजिती शब्द माहिती आहे ना? म्हणजे त्यांची तारांबळ करून टाकतील, म्हणजे त्यांची आता कपडे काढतील आणि त्यांना मारतील, अशा पद्धतीचं ते आहे. म्हणजे फुले काय कशासाठी शिक्षण म्हणतात बायकांना, की ज्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना इतकं हीन इतकं नीच लेखलेलं आहे, त्या धर्मग्रंथांची त्यांचं रक्षण करणाऱ्या भटांची रेवडी उडवतील, फटफजिती करतील. आता हा फुल्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि तेव्हा एकीकडे लोक म्हणजे जे ब्राह्मणी सुधारक आहेत ते असं म्हणतात की स्त्रियांना शिक्षण नको, कारण त्या शिकल्या तर त्या अक्षरांच्या आळ्या बनतील आणि त्या नवरोबाच्या ताटात जातील, त्यांचा नवरा मरून जाईल. ही एक प्राचीन नोशन धारणा आहे. याच्यामुळे मुलींना कुणीही शिकवायला तयार नव्हतं. ठीक आहे, एक भूमिका अशी आहे. दुसरे ब्राह्मणी सुधारकांचा गट असा आहे, तो असं म्हणतो शिकवायचं तर शिकवा, फक्त वाचायला लिहायला येईल एवढं शिकवा आणि धर्मग्रंथच वाचायला शिकवा, म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं रक्षण होईल. कारण ख्रिस्ती धर्माचं आक्रमण होतं. म्हणजे काय शिकवा? धर्म संस्कृतीचं रक्षण करायला शिकवा. दुसरा गट आणखी वेगळा आहे, तो इतका धर्माभिमानी आहे, परंतु ख्रिश्चन लोक आणि ब्रिटिश राज्यकर्ते त्यांना इतकं टोचत होते, इतकं हिनवत होते, बघा तुम्ही बालविधवांचं लग्न करता आणि त्या विधवा बनल्यानंतर पुन्हा लग्नाला परमिशन देत नाही. तेव्हा मग त्या घसरतात, गरोदर राहतात, कुणी त्यांना फसवतं आणि मग ती जी अनवरत संतती आहे तिचे प्रश्न निर्माण होतात, किंवा त्या गरोदर बायकांचे प्रश्न. हे किती लाजीरवाणं आहे तुमच्या धर्माला. असं जेव्हा ब्रिटिश हिनवत होते, फादर लोक हिनवत होते, तेव्हा यांच्या माना शर्मेनं खाली जात. मग काही गट काय म्हणतात सुधारकांची, बायकांना शिकवा, शाळेत घाला, कारण त्या विधवा ज्या आहेत त्या घसरू लागल्यात, त्यांना नैतिकतेचं शिक्षण दिलं पाहिजे, कारण दुसरं लग्न तर नाही तर कशा तरी अडकून ठेवायला पाहिजे ना. म्हणजे शिक्षण हे त्यांना अडकवण्याचं षडयंत्र म्हणून ते बघत होते की शाळेत घाला, निदान दुसऱ्या मार्गाला लागणार नाही, म्हणजे गरोदर वगैरे राहणार नाही, किंवा या पद्धतीनं. आणि आणखीन एक असा सुधारकांचा गट आहे, तो असं म्हणतो की कारण ते ब्रिटिश स्टाईलचं शिक्षण घेत होते, इंग्लंडला जात होते, अमेरिकेत जात होते, आणि पाश्चात्य शिक्षण घेतल्यानंतर तिथल्या बायका कशा आहेत, त्या नवऱ्याला कशा सहयोग सहकारी आणि एक नवऱ्याची सोबती म्हणून कशा राहतात, हातात हात घालून कसे जातात, मग त्यांचा नवरा त्या गाडीचं दार उघडतो आणि त्यांना कसं प्लेसल्या म्हणून सीट म्हणतात, आहे की नाही, किंवा पार्टीमध्ये कशा नाचतात, आणि आपल्या बायका पदरच उघडायला तयार नाही. आता त्या पद्धतीचं एक रोमॅन्टिक वातावरण या उच्च शिक्षित उच्च जातीय पोरांनी बघितल्यानंतर भारतात आल्यावर त्यांना अडाणी बायको चालेल का? म्हणजे माणूस म्हणून स्त्रियांना शिक्षण द्यावं ही भूमिका फक्त फुलेंनी घेतली. मी आता बाकीचे जे गट सांगितले, कुणाला बायको शिकलेली हवी होती, कुणाला वाटत होतं की धर्म भ्रष्ट होतोय, आता बायकांनी धर्मग्रंथ वाचून धर्माचं रक्षण करावं, कुणाला असं वाटत होतं की या बायका ज्या आहेत त्या भ्रष्ट व्हायला लागल्या, विधवांचं म्हणजे हालतच बेकार आहे, की त्यांना म्हणजे त्यांच्या नैसर्गिक भावना आहेत, त्यांचा शरीर धर्म आहे. लहान मुलीला काय कळतं, नवरा मेला आणि मी विधवा आहे. मोठे झाल्यानंतर त्यांना एक शरीराची जाण आल्यानंतर त्या ज्या त्यांना सोपाट घसरणं म्हणायचे किंवा वाईट चालीची म्हणायचे, या पद्धतीचं सगळं जे वातावरण ते कसं थांबवता येईल, तर शिक्षण द्या. अक्षरशः विठ्ठलरामजी शिंदे जे आहेत तेही ऑक्सफर्डला जाऊन आले होते आणि इंग्लंडला त्यांनी म्हणजे तौलनिक धर्मग्रंथांचा तौलनिक अभ्यास केला होता. आणि विठ्ठलरामजी शिंदे असं कोट करतात की ब्राह्मणांची उच्च शिक्षित मुलं स्त्रियांना शिकवण्याच्या मागे का लागली होती, तर त्यांची एक रोमॅन्टिक भावना म्हणजे ते असं म्हणतात की त्यांना भारतातल्या बायका बदकिनी वाटायच्या आणि इंग्लंडच्या बायका हंसीनी वाटायच्या. हंस आणि बदके, जाड्या जोड्या डोल्या आणि पदर घेतलेल्या, अशा पद्धतीने आता बायका ज्या आहेत ते आमच्या लायकीच्या उच्च शिक्षित नवऱ्याची पत्नी बनण्याच्या स्टेटसच्या बायका बनवायच्या, म्हणून शिक्षणाची मोहीम या लोकांनी
19व्या शतकामध्ये, आणि त्या पद्धतीचा प्रॅक्टिकल व्यवहार कुणी केला हे मला तुम्हाला इथं सांगायचं होतं. आपल्याला माहिती की 1884 साली बेहरामजी मलबारी यांनी पहिल्यांदा स्त्रियांच्या बालविवाहाबद्दल एक बिल, ज्याला आपण नोट लिहिली, आणि ती नोट प्रत्यक्ष ब्रिटिश सरकारलाही दिली आणि काही सुधारकांना, मुंबईच्या पुण्याच्या सुधारकांनाही दिली. याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनाही ते दिलं होतं त्यांनी, बेहरामजी मलबारी किंवा इतर सगळ्या लोकांनी, की म्हणजे अक्षरशः हे जे सुधारक आहेत, ब्राह्मण सुधारक, आगरकर का घडले? आगरकरांच्या घरी एका छोट्या मुलीचं लग्न झालं होतं, म्हणजे बाल, ज्याला वधू म्हणून, आणि अक्षरशः म्हणजे की मोठे नवरे असायचे ज्याला बालिका जरट विवाह म्हणायचे. याचं खूप थेरायझेशन आंबेडकरांनी पुढच्या काळामध्ये केले की हे का रूढी आल्या. पण मला आता हा मुद्दा सांगायचा आहे की आगरकरांच्या घरी त्या जिला शरीर धर्म माहीत नाही, विवाह संबंध काय असतात किंवा ते लाईफ माहीत नाही, त्या छोट्या मुलीबरोबर तिच्या गोड नवऱ्यानं, 30 वर्षाचा नवरा, त्यानं सेफ केल्यामुळं ती मेली. आणि हे उदाहरण आणखी बंगाल प्रांतामध्ये सुद्धा घडलं, जिथं फुलमणी आहे 10 वर्षाची, तिचा नवरा आहे हरी म्हणून, तो आहे 30 वर्षाचा. त्या फुलमणीचाही मृत्यू झाला. म्हणजे 1984 पर्यंत 40 बालवधू ह्या मृत्युमुखी पडल्या की नवऱ्यानं सेक्स केल्यामुळं, मोठे नवरे. आणि या बिलावर रानडे सहमती दर्शवतात आणि नोट लिहितात की हो, संमती वयाचा काय, संमती वय म्हणजे काय की संबंध कधी होतील नवरा बायकोचं, त्याचं एक स्टँडर्ड वय ठरवायचं. तर ते होतं 10 वर्ष. 10 वर्षाच्या आत आपल्याला लक्षात येईल की रानडेंनी त्याच्यावर सही केली. आणि तुम्ही उंच माझा धोका मालिका पाहिली आहे का तुम्ही पाहत नाही मराठी? पाहिली, बऱ्याच जणांनी पाहिली असेल. त्याच्यामध्ये त्याची बायको किती वर्षाची? रमाबाई. स्वतःच्या संमती वयाच्या बिलावर सही करून हा माणूस, त्याचं वय 40च्या आसपास, तो एका छोट्या 9-10 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करतो. फुल्यांनी त्यांना नामर्द पुढारी म्हटलं. काय म्हटलं? नामर्द आणि ना करते पुढारी, बोलके सुधारक, बोलघेवडे सुधारक. का? नुसतं बोलतात, नुसतं लिहितात. इथं फुल्यांचं किंवा त्यांच्या सत्यशोधक चळवळीचं, सावित्रीबाईंचं वेगळेपण हे आहे. जे बोलत होते ते सगळ्यांपेक्षा वेगळं आणि मानवी दृष्टिकोनातून बरोबरीनं बायकांना दर्जा द्यायचा म्हणून, आणि जे बोलत होते ते करत होते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा, सतीबंदीचा कायदा किंवा बालविवाह या गोष्टी ब्रिटिशांनी केल्या. अक्षरशः ब्रिटिशांनी सांगते की सती जाण्यापासून परावृत्त होण्यासाठी एक अधिकारी तिथे हजर राहा म्हटले. त्या बाईला सांगा जाऊ नको. अक्षरशः कोकणामधल्या, कणकवली मधल्या किंवा इतर सती ब्रिटिश गव्हर्नर सुद्धा कधी कधी हजर राहिलेला आहे. आणि त्यांनी अक्षरशः, ज्याला आपण म्हणू की जे लोक धर्मग्रंथाशी निगडीत आहेत त्यांना काय हवं असतं? दक्षिणा. ब्रिटिश गव्हर्नरनी, व्हायसरायनी कधी कधी त्या अधिकाऱ्यांनी 50-50 रुपये दरमहा ब्राह्मणांना पेन्शन दिलं, म्हणजे पगार दिला. कशासाठी? तर सती जाऊ नका म्हणून त्या बाईचं मन वळवायचं. कारण ब्रिटिश म्हणले, आता हा सगळा 1857च्या आधीच सांगत आहे मी की ब्रिटिशांनी या सुधारणा सुरू केल्या आणि 1857ला तो बंद झालं, हे की नाही. आणि त्यात राणीनं जाहीर केलं की मी तुमच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण त्यांनी असं दाखवलं की बघा, तुम्ही धर्मामध्ये हस्तक्षेप करता म्हणून आम्हाला तुम्ही नको आहात. धर्मामध्ये हस्तक्षेप करू नका, मग तुम्ही राहा. आता बघा, म्हणजे धर्मामध्ये हस्तक्षेप म्हणजे काय? तर आम्ही बायकांना जे क्रूर पद्धतीनं मारतो त्याला तुम्ही आक्षेप घेऊ नका. आम्ही दलितांना किंवा अस्पृश्यांना शिकवत नाही, शाळेत येऊ देत नाही, त्याला आक्षेप घेऊ नका. हा आमचा धार्मिक मुद्दा आहे. तर तुम्ही राहा ब्रिटिशांनो, तर मग तुम्ही राहिला तर आम्हाला हरकत नाही. अशा पद्धतीचं मग राणीनं सांगितलं की आम्ही धार्मिक. पण अगोदरच्या बाबी ज्या आहेत ते 50 रुपये महिन्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ब्राह्मणांना, म्हणजे नगरला सुद्धा असं झालं की तिथं ब्राह्मणांनी अधिकाऱ्यांविरोधात खूप मोहिमा राबवल्या की हे अधिकारी येतात, त्या विधवांना सती जाणाऱ्या म्हणतात की जाऊ नका, आणि हा आमच्या धर्मामधला हस्तक्षेप होतोय. तेव्हा ब्रिटिशांनी सांगितलं किंवा अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्वखुशीनं जात असतील तर आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण जबरदस्तीनं, म्हणजे त्याला आखो चालणार, भांग चालणार, तिला बेहोश होणार, तिला जाळ लागणार नाही अशा पद्धतीनं गुंगीची औषधं देणारे मग तिला चितेमध्ये ढकलणार. तेव्हा स्वखुशीच्या सती प्रकरणाला ब्रिटिशांनी हस्तक्षेप घेणार नाही असं कळल्यानंतर मग काय केलं यांनी, पुण्यामध्ये आता पेशव्याकालीन पुणे नावाचे एक पुस्तक आहे, त्याचे जोशी तिचे लेखक
सती जात असेल आणि तरी चितेतून ज्वाळा लागल्यावर बाहेर येत असेल आणि ती बाहेर आली तर तिला गाव बहिष्कृत करावे आणि धेड चांडाळांमध्ये तिची गणना करावी. बघ आता काय मजा आहे. म्हणजे याच्यामध्ये तिला भीती घालते. बघा, तुला महाराजा घरी पाठवीन राहिला जर तू चितेतून बाहेर आली कोण आता जाईल. कारण महार म्हणजे आगीपेक्षा भयंकर आहे ते प्रकरण. अस्पृश्यता ही आगीपेक्षा भयंकर आहे. मेलेलं बरं. म्हणजे बघा, उच्च जातीय बायका या पद्धतीनं धर्माच्या घाणेरड्या रूढींना कशा सहमत होत होत्या किंवा अन्यायकारक रूढींना कशा सहमत होत होत्या. मग जातीचा प्रश्न आणि स्त्रियांचा प्रश्न हा कसा गुंतागुंतीचा हे फक्त फुले आणि बाबासाहेबांनी सांगितलं. आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला फारसं मागं न जाता मी सरळ सावित्रीबाईंच्या मुद्द्याकडे येते की सावित्रीबाई अशा एका काळामध्ये घडतात जिथं हे सगळे प्रश्न होते की इव्हन सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये मुलींना पोत्यात घालून आणलं जायचं, कुणी बघू नये म्हणून. इतका विरोध होता स्त्री शिक्षणाला. आणि त्या सगळ्या जातीच्या स्त्रियांना एकत्र शिक्षण देणं आणखीन भयंकर गोष्ट आहे. जिथं जी बाई म्हणते आग परवडली पण महाराच्या घरी राहायला नको. आणि अशा आणखीन दुसरा मुद्दा याच्यामध्ये बघा, ते पेशव्याकालीन पुण्याच्या पुस्तकामध्ये ते म्हणतात की महार याची वाट बघायचे की कधी त्याची तिथून ती ब्राह्मणबाई बाहेर येईल आणि आपल्या घरी राहायला. याच्यामध्ये अनुलोम प्रतिलोम विवाह किंवा कनिष्ठ जातीय बाईला कनिष्ठ जातीय पुरुषाला वरिष्ठ जातीय बाईशी विवाह संबंध करता येत नाही हा मनुचा दंड आहे की नाही. मग हा बॅकलॉग कधी भरून निघेल ज्यावेळेस त्याची तिथून बाहेर. ठीक आहे. पण याच्यातलं पुढचं हे आहे की अशा विधवा बाहेर यायच्या की तीनदा ढकलून पण बाहेर आलेल्या ज्या की म्हणजे खरं तर कुठलंही काम करायला त्या कॅपॅसिटी त्यांची क्षमता म्हणजे विद्रूप झालेल्या वगैरे हे तर महाराजांमधूनच आहे ना. बरोबर आहे की नाही. म्हणजे आर्थिक फटका आहे. तर अशा ते म्हणजे खूप असं सविस्तर रुचकर वर्णन त्या पुस्तकामध्ये आहे. तर माझा मुद्दा असा आहे की जात आणि श्रीकृष्ण इतका गुंतागुंतीचा आहे त्याच्याकडं फक्त हे दोघं पाहतात. आणि सावित्रीबाई या काळामध्ये घडतात. पहिली शाळा त्यांनी काढली किंवा पहिल्या त्या असं पहिलं म्हणत जाऊ नका बरं. पहिली शिक्षिका, त्याच्या आधी खूप सारे प्रयत्न झाले किंवा पहिलं वगैरे असं म्हटलं की त्याला काय म्हणजे आपणही त्या पद्धतीनं इंटरप्रिट करू लागतो की आमचं पहिलं आहे. पहिलं दुसरं महत्वाचं नाही, कुणी काय काम केलं हे महत्वाचं आहे. म्हणजे सावित्रीबाई नगरला जर ट्रेनिंग घेऊन आल्या असतील डीएड टाईपचं म्हणजे शिक्षिका होण्याचं तर कुणीतरी अगोदर शिक्षिका असेल की नाही. फुल्यांची मावशी सगुणाबाई ही फुल्यांना म्हणते शिकव, तू स्वतः शिक, बायकोला शिक. मग ती वाचली, ती स्वतः ख्रिश्चन शाळेमध्ये शिकलेली आहे सगुणाबाई. त्याच्यामुळे पहिलं दुसरं असं काही बोलू नका. मुद्दा असा आहे की त्यांनी काम केलेलं खूप उंचीचं आहे. पहिलं दुसरं हे काय महत्वाचं नाही की पहिलं शिक्षक कोण आणि पहिलं अमुक कोण. ठीक आहे. आता महत्वाचा असा मुद्दा आहे की सावित्रीबाईंचं काम फक्त फुल्यांच्या जोडीला त्यांना उभं करूनच बघायचं का. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे की नाही. हा आता कारण मी वुमन स्टडी शिकवत असल्यामुळे आणि स्वतः फेमिनिस्ट असल्यामुळे हा मला प्रश्न आहे. तर साधी गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. कारण साधारणतः नवरा गेल्यानंतर बायका म्हणतात बरं झालं किटकिट गेली आणि हे खूपच बाहेर का जायचं आणि बाहेरची कामं करायचं आणि घरातले पैसे खर्च करायचे. पण तसं नाहीये. तर सावित्रीबाई फुल्यांनंतर फुल्यांच्या कामाला निष्ठेनं बांधिलकी त्यांनी दाखवलेली आहे. आणि आपल्याला असं दिसतं की गाणं सुद्धा आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सावित्रीबाई बोलतात. आणि ते गाण्याची लाईन मला फारशी आठवत नाही पण ते म्हणतात की आडव्या कुकाची कोण बाईती उभा. सभेमध्ये बोलते आडव्या कुकाची कोण बाईती उभा, गाजे जुन्नरची सभा, गाजे सासवडची सभा. याच्यामध्ये लक्षात काय येतं की सावित्रीबाई फुल्यांनंतर दुष्काळाचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न घेऊन ब्रिटिश सरकारला सुद्धा निवेदन देत होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत होत्या. एकीकडे त्यांनी अन्नछत्र चालवलं. भुकेल्या लोकांना स्वतः म्हणजे त्या अन्नदान करायच्या. स्वतः त्या अन्न तयार म्हणजे त्याला आपण जेवण बनवून त्या वाढायच्या आहे की नाही. फुल्यांनी जी सुरुवात केली सगळ्याच गोष्टींची त्याची पाठराखण असं नाही तर ते बीज एकानं टाकलं तर त्याला पाणी घालणं वाढवणं हे सगळं सावित्रीबाईंनी केलेलं आहे. म्हणजे इतकं की एखादा पुरुष त्या काळामध्ये गरोदरबाई घरात घेऊन येतो आणि म्हणतो की हिला कुणीतरी फसवलेलं आहे, हिचं नाव काशी आणि आता ही गरोदर आहे आणि आता ही जीव द्यायला निघाली होती, मी हिला आपल्या घरी घेऊन आलो. सावित्रीबाई तिचं स्वागत करतात. आज तरी कुणाची हिंमत आहे का अशी ज्याला आपण म्हणू की विवाह बाह्य संबंध किंवा इतर कारणांनी गरोदर राहिली त्या बाईला आपल्या घरात घेणं.
दत्तक घेणं? आहे का हिंमत? आजही नाही. त्या काळामध्ये त्या काशीच्या उदाहरणावरून या दोघांनी घराला पाठी लावली. जर कुणी अडल्या नडलेली विधवा असेल आणि ती गरोदर असेल, कुणी तिला फसवलं असेल किंवा चुकून तिचा पाय घसरला असेल, दोन्ही, त्या विधवेनं आमच्या घरी यावं, बाळंत व्हावं, बाळ पाहिजे तर घेऊन जावं, नाही तर ठेवून जावं. अशी पत्रकं त्यांनी पुण्याच्या सार्वजनिक ठिकाणी लावली, पंढरपूरला लावली. आणि तुम्हाला माहितीये पंढरपूर हे धर्मक्षेत्र फार फेमस आहे. तिथं सगळी लहान मुलं जर ते वारी झाल्यानंतर छोटी बाळं मिळायची, म्हणजे खास लोक ते बाळं टाकून द्यायला यायच्या. इतका विधवांचा बेकार आणि बिकट प्रश्न महाराष्ट्रामध्ये होता. म्हणजे बालविवाह झाल्यानंतर आणि नवरा मेल्यानंतर त्या बालविवाह मोठ्यापणी अशा पद्धतीनं गरोदर राहिल्यानंतर त्यांची छित व्हायची, तर त्या वारीला जायच्या पंढरपूरच्या. बघा काय मजा आहे. आणि तिथं बाळं टाकून यायच्या, छोटी बाळं. पंडिता रमाबाई अक्षरशः तिथं गावठी बाईचं रूप घेऊन गेले होते. पंडिता रमाबाई सुद्धा खूप महत्वाचे आहेत या काळामधल्या, की ज्यांनी शंकराचार्यावर टीका केली, मनुस्मृतीवर टीका केली आणि चला मला या धर्मातच राहायचं नाही, मी ख्रिश्चन होते ते बरं, असं म्हणून त्यांनी 19व्या शतकामध्ये पहिली अशी बाई आहे की तिनं जाहीर भूमिका धर्माविरुद्ध घेतली आणि धर्मही बदलला. आणि अशा पद्धतीनं सावित्रीबाईंनी जे काम केलं ते इतकं कृतिशील आणि संस्थात्मक काम आहे की शाळा शिकवणं, किंवा सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये मुक्ताबाई सारखी विद्यार्थिनी घडू शकते जी असं म्हणते की हे ईश्वरा आमचा धर्म कोणता ते सांग, हे लाडू खाऊ भटजी आम्हाला धर्मग्रंथ वाचण्यास मनाई करत आहेत, ते म्हणतात वेद म्हणजे त्यांचीच मत्ता आहे, तेव्हा आमचे धर्म पुस्तक कोणते ते कळीव म्हणजे तेनेप्रमाणे वर्तन करू. मुक्ताबाई छोटीशी मुलगी आहे जी मुलांच्या शाळेमध्ये शिकली आणि ती काय लिहिते की अरे ईश्वरा आम्हाला तर धर्म नाही, आम्हाला जसं ख्रिश्चनांना बायबल आहे, मुस्लिमांना कुराण आहे आणि आम्हाला काहीच नाही, तर हे ब्राह्मण तर म्हणतात वेद तुम्ही वाचू नका, ती तुमची मत्ता नाही, त्याच्यावर तुमची मालकी नाही, आम्हाला सांग आमचा धर्मग्रंथ कुठला. एक माणसा तिथली छोटीशी मुलगी असं देवाला प्रश्न करू शकते केवळ सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये शिकलं. आम्ही BA होतो, MA होतो, मुलींना आणखी ह्या रूढी परंपरा करतच नाही. वडाच्या झाडाला फेरे मारायला जातात. धर्मशास्त्राला 14 वर्षाची मुलगी प्रश्न विचारते आहे की आमचा धर्म हा नाहीये, आम्हाला सांग. आणि काय म्हणते ती, आमच्या बायका ब्राह्मणांच्या बायका जेव्हा बाळंत होतात त्यांच्या डोक्यावर छप्पर असतंय. आमच्या बायका बाळंत होतात तेव्हा त्या उघड्यावर होतात, त्यांना डोक्यावर छप्पर नसतं. किती थंडी, किती ताप, किती पाऊस त्यांच्या बाळांना त्यांना लागत असेल, त्या आजारी पडत असतील, त्यांना बाळंत रोग जडत असेल. बघा प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी कशी आहे. मी हे काय सांगते की फुल्यांनी म्हटलं की कुणबी जी आहे, कुणबी म्हणजे शेतकरी बाई, ती सकाळी पहाट म्हणजे तिचा दिवस पहाटे सुरू होतो, सगळं सडासडवण करते, भाकरी थापते आणि नवऱ्याची भाकरी घेऊन पुन्हा शेतात जाते. नवरा तिचं औत किंवा नांगर हाकतोय, त्याच्या मागे ती काशा वेचते. सकाळचं सगळं काम करून ते करते आणि दुपारी पुन्हा जेवलं की लगेच सरपण गोळा करायला जाते. म्हणजे संध्याकाळी भाकरी म्हणजे जेवण बनवण्यासाठी चुलीला दळण गोळा करते. संध्याकाळी आले की पुन्हा तिथं बसते आणि फुले म्हणतात झोपाळ्यावर भटीन बसून चाळे चाळे करते. भटीन म्हणजे अपर कास्ट स्त्री. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की श्रमाबद्दल फुले बोलतात की कुठल्या जाती आणि कुठल्या जातीतल्या स्त्रिया किती श्रम करतात. श्रमाची विभागणी कशी हायरार्कीची श्रेणीबद्ध आहे, उतरंडीची आहे की नाही. आणि या पद्धतीचं म्हणजे याच्यामध्ये आपण ज्याला आपण म्हणू दलित स्त्रीवाद, बहुजन स्त्रीवाद किंवा फुले आंबेडकरी स्त्रीवाद याची मुळं इथं दिसतात. की फुल्यांनी असं म्हटलं की केवळ गरोदर बायकांचे प्रश्न महत्वाचे नाही तर जात प्रश्न किती महत्वाचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे ते पानवटा खुला करणं वगैरे. पण याच्यामध्ये मी असं सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्व घडताना हे मी तुम्हाला सांगत आहे की सावित्रीबाईंना धर्माच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन शिकवणं आणि त्याच्यासाठी वाटेल ते मी तुम्हाला तरुण लोक आहात म्हणून सांगते सहजीवन कसं असावं. इतकं उदात्त, इतकं भव्य नवरा बायकोचं जगणं किती रसरशीत सशक्त आहे की नाहीतर आता कुठं गेलं होतं, भाजी कोण आणणार की नाही. आता कार्यक्रमाला वगैरे जात जाऊ नका, कुणी वर्गणीदार आला तर त्याला अशा पद्धती. हे सहजीवन आहे का. तुम्ही एका उदात्त समतावादी चळवळीला बांधलेले
हे लोक आहात तर तुमची बायको कशी असावी आणि तुमचा नवरा तरी कसा असावा, तर उत्तम जोडपं आहे 19व्या शतकातलं, जे सार्वजनिक आणि खाजगी यात भेद करत नाही. जसं पर्सनल लाईफ आहे तसं पब्लिक लाईफ त्यांचं आहे की आत एक बाहेर एक असं नाही. रानड्यांसारखं सही करायची संमती वयाच्या बिलावर आणि म्हणायचं की म्हणजे बायकोशी, छोट्या बायकोशी लग्न करायचं, किंवा टिळकांसारखं नाहीये की त्यांनी असं म्हटलं मेले तर मेला, 40 बायका मेल्या त्याच्यापेक्षा 100 खून होत आहेत. म्हणजे इतके निर्लज्ज वक्तव्य टिळकच करू शकतात की काय झालं असे बलात्काराने बायका मेल्या या पद्धतीचं. पण सावित्रीबाई जी आहे ती आपल्या सहजीवनाच्या आशयाला बांधून आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी कसं जगलं, तर शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. जाहीर सभा त्यांनी पुणे आणि सासवड आणि जुन्नर या परिसरामध्ये घेतलेल्या आहेत. आणि दुसरी महत्वाची, शाळा नेटाने चालतात. शाळांना ब्राह्मणांच्या शाळांपेक्षा कमी अनुदान असायचं, तरीही असा रिपोर्ट आहे, पुणे ऑब्झर्वर नावाचं मासिक आहे, त्याच्यामध्ये रिपोर्ट असे आहेत की सगळ्यात बेस्ट पुण्यामधल्या शाळा म्हटलं तर सावित्रीबाईंच्या शाळा आहेत. आणि त्या शाळेतल्या मुली विद्यार्थी म्हणजे मुलग्या पुरुष मुलगा विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहेत मुली. आणि पुण्यातल्या लोकांना अशी, पुण्यातले लोक धाकतावलेत न जाणू या मुली किती पुढे जातील सावित्रीबाईंच्या शाळेतल्या अभ्यासामध्ये हुशार आहे. आणि आता महत्वाची अशी गोष्ट आहे की सावित्रीबाईंनी प्लेगच्या काळामध्ये जे काम केलं ते एक उदाहरण सांगून मी मला संपवते, कारण का मला असं वाटतं की खालून शिव्या किंवा वरच्या वक्त्यांना बोलायचंय. बरोबर, तुम्ही मला थांबवू शकता कंटाळा आला असला तर. पण याच्यामध्ये की पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली आहे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा एक अग्रलेख आहे. तो कशासाठी होता, काही सांगत का कुणी मला? कुणी सांगत नाही. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा टिळकांनी एक अग्रलेख लिहिला होता. ते का लिहिला होता? रँडचा खून झाला म्हणजे हा अग्रलेख रँडचा खून आणि पुण्याचा प्लेग याचा खूप जवळचा संबंध आहे. याच्यामध्ये असं झालं की पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली. पण प्लेग का होतो याच्या धारणा, नोशन्स इतक्या रिलिजियस होत्या की ते लोक असं म्हणायचे, म्हणजे त्यांचा समज असं होता की प्लेग त्याच लोकांना होतं ज्यांनी कुणीतरी पाप केला किंवा धर्म बुडवेपणा केला असेल, वाईट वागले असतील, धर्मबाह्य वर्तन केले असेल, देव त्यांच्यावर कोपला असेल, त्यांना प्लेग होतो. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्लेग का होतो? अक्षरशः पुण्यातल्या उच्च जातीय ब्राह्मणांच्या घरी देवघरामध्ये मडी, प्लेगची मडी लपवून ठेवायची. का? आम्ही पुण्यवान लोक आहोत, आमच्यात कसं कुणी मरेल प्लेग? ज्यांनी पाप केलं, ज्यांनी धर्मबाह्य वर्तन केलं त्यांना प्लेग होतं, किंवा त्या घरातल्या कुणीतरी देव, त्यांच्यावर देव कोपला कारण ते वाईट वर्तनाचे, वाईट चालीचे लोक आहेत, त्यांना प्लेग होतो. आमच्या घरात प्लेग जर झाला असं कुणी सांगेल का? मग कारण मग आम्ही वाईट, आम्ही धर्म बुडवे, वाईट चालीचे ठरू. पुण्यात प्लेगने मेलेले लोकांचे मडे देवघरात ब्राह्मण लोक लपवून ठेवायचे. आम्ही पुण्यवान लोक आहोत, आमच्यात कसं कुणी प्लेगने मरेल या पद्धतीनं. आणि जितकी मडी जास्त घरात साचत गेली तितका प्लेग वाढत गेला. आणि रँडला जे आहे काय कळे नाही का पसरतोय प्लेग इतका, किती बघा इंग्रजांचं नियोजन. मी इंग्रजांची वाहवा याच्यासाठी करते की मी फुले आंबेडकरवादी आहे. फुल्यांनी सांगितलं, सावित्रीबाईंना मी वाक्य वाचून दाखवते सावित्रीबाईंचं. त्या म्हणतात इंग्रज माऊली आईची सत्ता आली म्हणतात. माऊली आईची सत्ता वाईट नसते, आई मारेल तर चांगल्यासाठीच मारेल, शिक्षा देईल तर चांगल्यासाठी. तर सावित्रीबाई इंग्रजांच्या सत्तेला काय म्हणतात? इंग्रज माऊली. आणि याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ब्रिटिशांची सत्ता ही किती चांगली आहे त्याचं कारण मागची सत्ता किती वाईट होती हे त्या सांगतात. त्या म्हणतात पुढे पेशवाई, हा पुढे जो आहे तो त्यांनी म्हणजे इतिहासावर काव्य केलं, शिवाजी महाराजांचं राज्य कसं चांगलं होतं हे त्या काव्यामध्ये म्हणतात. आणि म्हणतात ते राज्य चांगलं राज्य गेलं शिवाजी महाराजांचं आणि पुढे पेशवाई असा तो अर्थ आहे. पुढे पेशवाई तिने राज्य केले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले, स्वथुंकी पुसाया मडके गळीले. म्हणजे थुंकी झेलण्यासाठी स्वतःच्याकडे महाराजांनी किंवा अतिशूद्रांनी मडकं बांधायचं. पुन्हा पुसाया ढुंगणी झाप होते, झाडू मागव, आपले पायाचे टचे उमटवले नाही पाहिजे. तुला बोलवी बाजी शौरी धनी ग, तुला बोलवी बाजी शौरी धनी ग,
स्वपत्नीस धाडे निलाजरा पती ग. अशा ब्राह्मणीला छळे श्रेणशाही मुखा बोलती त्या जळ पेशवाई. आता याच्यामध्ये सावित्रीबाई कविता करायच्या बरं. त्यांचं सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे 2 कविता संग्रह आहेत. म्हणजे खरं तर मला कवितेवर बोलायला खूप आवडलं असतं त्यांच्या. त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत, स्वपत्नीच धाडे निलाजरा पती ग. कसा तुला बोलवी बाजी शौरी धनी ग. बाजीरावाने तुला बोलवलंय असं बायकोला निर्लज्जपणे सांगतो आणि तिला बाजीरावाकडे पाठवतो. म्हणजे पेशवाईची खासियत काय, तर त्याला बाईलवेडा म्हणतात ना बाजीरावाला, की दुसऱ्यांच्या बायका आवडल्या की त्यांना म्हणायचं की माझ्याकडे पाठव. आणि असे निर्लज्ज पुरुष आहेत की बायकोला काय म्हणतात, तुला बोलवी बाजी शौरी धनी ग. माझ्या बाजीराव धन्यानं तुला बोलवलंय जा. आणि त्या बायकोला त्याच्याकडे धाडायच्या. आणि अशा ब्राह्मणीला छळे श्रेणीच्या. ब्राह्मण बायकांना सुद्धा पेशवाई कसं छळते हे द्वैत सावित्रीबाईंनी आपल्या कवितेमध्ये उभं केलं. ते असं म्हणत बसले नाहीत की ब्राह्मण आहेत आणि त्या खास सवलती भोगतात ब्राह्मण असल्यामुळे, तर तुम्हाला ब्राह्मणशाही ब्राह्मणी पॅट्रियार्की कसं छळते हे त्यांच्या कवितेमधून येतं. म्हणजे ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा या धर्मग्रंथाविरुद्ध त्या उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि इंग्रज माऊली आली असं म्हणतात. आता शिका, आता पेशवाई नाही, आता पेशवाई नाही. तर मी काय सांगत होते की देवघरामध्ये प्लेगचे मडे लपून ठेवायचे आणि प्लेग पसरत चालला. ह्या कलेक्टरला काही कळेना झाले की कसं काय पसरतो. याच्यामध्ये ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जे अस्पृश्य लोक होते महार बटालियनचे, त्यांनी त्या रॅनला सांगितलं की असं असं आहे. काय आहे, प्लेगचे मृत मुडदे तुम्हाला देवघरात मिळतील आणि त्याच्यामुळं प्लेग वाढत चाललेला आहे. इतक्या उपाययोजना सरकार, म्हणजे दुष्काळामध्ये सुद्धा ब्रिटिशांचं नियोजन खरंच चांगलं होतं आणि प्लेगमध्येही खरं. मग ह्या रॅननी काय केलं, पलटणी ब्राह्मणांच्या देवघरापर्यंत घुसवल्या बुटा सकट. आता सैनिक थोडं फूट वाढून जाणार तुमचं देवघर आहे म्हणून. आणि त्यातल्या त्यात महार बटाली अस्पृश्य सैनिक बुटा सकट ब्राह्मणांच्या देवघरात जातात. आणि ती ऑर्डर आहे रॅनची, या रॅनचा खून केल्याशिवाय मी मरणार नाही. वासुदेव बळवंत फडकेंचे शिष्य असलेले लोक चाफेकरांनी वगैरे पण केला आणि रॅनचा खून. का, मडे बाहेर काढले म्हणून नाही, देवघरापर्यंत महाराजांना आणलं म्हणून. ते मडे उचलून न्यायला. मुद्दा कळतोय तुम्हाला की जात प्रश्न हा कसा इतका गुंतागुंतीचा आपल्याला ब्रिटिशांच्या काळामध्ये पाहायला मिळतो. ब्रिटिशांच्या विरोधात का हे लोक लढायला लागले, का अधिकाऱ्यांचे खून पाडले, तर जातीच्या धर्मनियमांच्या सगळ्याच्या कोड ऑफ कंडक्टला इतका हादरा बसत होता ब्रिटिशांच्या एकेका निर्णयामुळं. आणि त्याच्यामुळे रॅनचा खून केला. आणि टिळकांनी म्हटलं, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, देवघरात घुसतात म्हणजे खाली आहे, ते कंसात आहे, ते नाही आहे. म्हणजे मी सांगते, डोकं ठिकाणावर आहे काय म्हणजे काय, तर त्यांनी म्हटलं की बायकांच्या इथं इथं हात लावायचे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, गाठी बघायच्या आल्या का नाही, असं काही एकदम खोटरड्या गोष्टी आहेत. ते देवघरापर्यंत हे लोक गेल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी रॅनचा खून केला चाफेकरांना. तर माझा मुद्दा आहे की अशा परिस्थितीत सावित्रीबाई प्लेगच्या साथीमध्ये, यशवंत हा बटालियन मध्ये आहे, डॉक्टर झाला यशवंत, त्या ब्राह्मणबाईचा विधवाबाईचा मुलगा दत्तक घेतला सावित्रीबाईंनी, त्याला डॉक्टर केलं आणि त्याला जर्मनीमधनं बोलून घेतलं.